Hello dear students, today we are going to learn and understand how to solve practice set 3.4 of chapter number 3 polynomials from class 9 mathematics part 1 that is algebra. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 48 वर अतिशय इझी असा प्रॅक्टिस सेट 3.4 आपल्याला दिलेला आहे. यामध्ये फक्त 4 क्वेश्चन्स आहेत आणि या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला फक्त पॉलिनॉमियल्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितलेली आहे. चला तर मग आधी आपण समजून घेऊयात की पॉलिनॉमियल्सची व्हॅल्यू म्हणजे काय आणि मग हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला येऊयात. सो हे पहा, हे एक पॉलिनॉमियल आहे बरोबर. याला डिनोट कसं करतात बरं, तर हे पहा, पॉलिनॉमियलला डिनोट करण्यासाठी तुम्ही कोणतेही लेटर यूज करू शकता. जनरली आपण लेटर पी यूज करतो. पी च्या ऐवजी तुम्ही ए पासून झेड पर्यंत आपल्याकडे बरेच लेटर्स आहेत बरोबर. कोणतेही लेटर यूज करू शकता. मग तुम्ही इथे एक्स यूज करू शकता का पीच्या ऐवजी? नाही, एक्स मात्र करू शकत नाही, कारण या पॉलिनॉमियल मध्ये कोणतं व्हेरिएबल आहे बरं, तर एक्स हे व्हेरिएबल आहे. म्हणून तुम्ही पीच्या ऐवजी एक्स हे लेटर यूज करू शकणार नाही. पीच्या ऐवजी एक्स ला सोडून कोणतंही लेटर तुम्ही यूज करा किंवा पीच यूज करा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. आता पुढे ब्रॅकेट मध्ये आपण अशा प्रकारे एक्स राईट करतो का, कारण या पॉलिनॉमियल मध्ये कोणतं व्हेरिएबल यूज केलेलं आहे बरं, तर एक्स हे व्हेरिएबल यूज केलेलं आहे. रीड कसं करतात मग याला, पी ऑफ एक्स. कसं रीड करायचं, पी ऑफ एक्स किंवा पॉलिनॉमियल ऑफ एक्स. ओके. आता हे पहा, हे एक पॉलिनॉमियल घेऊयात. याला कसं डिनोट करणार, कोणतं व्हेरिएबल आहे, वाय. सो पी ऑफ वाय. आता इथे पहा, याला कसं डिनोट करणार, कोणतं व्हेरिएबल आहे, टी. सो पी ऑफ टी. आलं लक्षात, डिनोट कसं करायचं ते कळालं. आता पॉलिनॉमियलची व्हॅल्यू म्हणजे काय, तर हे पहा, जे व्हेरिएबल एखाद्या पॉलिनॉमियल मध्ये जे व्हेरिएबल यूज केलेला आहे त्या व्हेरिएबलच्या जागी एखादा नंबर आपण टाकला आणि मग ते सॉल्व्ह केलं तर जी व्हॅल्यू आपल्याला मिळते त्या व्हॅल्यूला आपण व्हॅल्यू ऑफ अ पॉलिनॉमियल किंवा व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल गिव्हन पॉलिनॉमियल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल हे पहा, आता इथे हे एक पॉलिनॉमियल आहे, याला आपण पी ऑफ एक्स म्हणणार कारण की व्हेरिएबल काय आहे, एक्स आहे. आता या एक्सची एखादी आपण व्हॅल्यू घेऊयात, या एक्सच्या जागी एखादा नंबर घेऊयात. फॉर एक्झाम्पल पी ऑफ 1. ओके, एक्सला आपण 1 म्हणूयात आणि मग हा 1 एक्सच्या जागी आपल्याला सबस्टिट्यूट करायचा आहे. सबस्टिट्यूट केल्यानंतर ते जे आपण सॉल्व्ह करू, सॉल्व्ह केल्यानंतर जी व्हॅल्यू आपल्याला मिळेल त्याला म्हणायचं व्हॅल्यू ऑफ द गिव्हन पॉलिनॉमियल. आता इथे एक्सच्या जागी एक्स इज इक्वल टू काय आपल्याला दिलेलं आहे, 1. सो चला आपण सबस्टिट्यूट करूयात. काय आहे आपलं पॉलिनॉमियल, एक्स स्क्वेअर. सो एक्सच्या जागी आपल्याला काय सबस्टिट्यूट करायचं आहे, 1. सो 1 स्क्वेअर प्लस 5x. एक्सच्या जागी 1 राईट करायचंय. सो 5 इंटू 1 किंवा असं ब्रॅकेट मध्ये राईट करा. 5 ब्रॅकेट मध्ये 1. या दोघांच्या मध्ये कोणतंच साईन नाही म्हणजे मल्टिप्लिकेशनचं साईन आहे बरोबर. मग तुम्ही 5 इंटू 1 राईट केलं तरी चालणार आहे. मायनस 1. आता 1 चा स्क्वेअर काय, 1 चा स्क्वेअर 1. त्यानंतर ना 5 इंटू 1 5 मायनस 1. चला सॉल्व्ह करा. काय येणार आन्सर, हे पहा, 1 प्लस 5 6. 6 मायनस 1 किती आलं, 5. सो या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय झाली, 5 झाली. ओके. आणखीन एक एक्झाम्पल घेऊयात आपण. हे पहा, आता एक्सच्या जागी आपण 2 घेऊयात. ओके, एक्स इज इक्वल टू 2 घेऊयात. सो चला सबस्टिट्यूट करूयात. मग सेम आपलं हे पॉलिनॉमियल आपल्याला काय करायचं आहे, एक्सच्या जागी 2 घ्यायचं आहे. सो 2 चा स्क्वेअर प्लस 5 इंटू 2 मायनस 1. 2 चा स्क्वेअर किती, 4 प्लस 5 इंटू 2 10. 5 2 जार 10 मायनस 1. 4 प्लस 10 14. 14 मायनस 1. 14 मायनस 1 किती, 13. सो जेव्हा एक्सची व्हॅल्यू एक्सच्या जागी आपण 1 घेतला तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आली 5. एक्सच्या जागी जेव्हा आपण 2 घेतला तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आली 13. आलं तुम्हाला लक्षात, पॉलिनॉमियलची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची, इझी आहे की नाही. चला मग आता आपण आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात.
फॉर x इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलिनॉमियल x स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. काय करायला सांगितलंय त्यांनी? x इज इक्वल टू 0 घ्यायला सांगितलंय. चला तर मग आपलं पॉलिनॉमियल इथे आपण राईट करून घेऊयात. या पॉलिनॉमियलला डिनोट कसं केलं आपण? p ऑफ x. कसं डिनोट केलेलं आहे या पॉलिनॉमियलला आपण? p ऑफ x. आणि आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. x इज इक्वल टू काय घ्यायला सांगितलेलं आहे? 0. सो व्हेन x इज इक्वल टू 0 p ऑफ 0, x ला आपण 0 घेतलं. सो p ऑफ 0 इज इक्वल टू x च्या जागी 0 सबस्टिट्यूट करायचंय. सो 0 चा स्क्वेअर मायनस 5 इंटू 0 प्लस 5. 0 चा स्क्वेअर काय बरं? 0 मायनस 5 इंटू 0 काय येणार? 5 0 जर 0 प्लस 5 काय येणार आन्सर मग? 5. जेव्हा x इज इक्वल टू 0 होतं, जेव्हा x इज इक्वल टू 0 घेतलं तेव्हा या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 5 मिळाली. कळालं? इझी आहे की नाही? मी म्हंटलंच होतं तुम्हाला की प्रॅक्टिस सेट 3.4 खूप इझी आहे. सो p ऑफ x इज इक्वल टू 5 हे झालं आपल्या या क्वेश्चनचं आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ p ऑफ y इज इक्वल टू हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे, देन फाइंड p ऑफ 3 रूट 2. ओके, आता इथे y च्या जागी आपल्याला काय घ्यायचंय? y इज इक्वल टू काय दिलंय? 3 रूट 2. हो ना? मग चला इथे राईट करून घेऊयात. हियर p ऑफ y इज इक्वल टू दिस पॉलिनॉमियल. ओके, ऍज इट इज आपण कॉपी करून घेतलेला आहे. सो व्हेन p ऑफ 3 रूट 2 इज इक्वल टू म्हणजे y च्या जागी आपल्याला काय करायचंय? 3 रूट 2 घ्यायचं आहे. ओके, y इज इक्वल टू 3 रूट 2 आहे. सो इथे पहा आपल्या पॉलिनॉमियल मध्ये y हे व्हेरिएबल आहे. सो y च्या जागी आपल्याला 3 रूट 2 राईट करायचंय. सो इथे काय येणार? 3 रूट 2 चा स्क्वेअर मायनस 3 रूट 2 y च्या जागी काय राईट करायचंय? 3 रूट 2. सो इंटू 3 रूट 2 प्लस 1. आता हे पहा मुलांनो, आपण काय राईट केलेलं आहे ते जरा एकदा व्यवस्थित पुन्हा पाहून घ्या. हे पहा 3 रूट 2 द होल स्क्वेअर मायनस 3 रूट 2 इंटू 3 रूट 2 प्लस 1. आता इथे काही मुलं काय विचार करतील सांगू का? इथे 3 रूट 2 द होल स्क्वेअर दिलेला आहे, बरोबर? मग हा जो स्क्वेअर आहे तो या 3 चा पण आहे आणि या रूट 2 चा पण आहे. मग ते डिस्ट्रीब्यूट करतील. डिस्ट्रीब्यूट केल्यामुळे काय होईल? आपलं काम थोडंसं वाढेल, बरोबर? मग काम वाढवायचंय कशाला? थोडंसं सोपं करूयात. बघा इथे आपण काय राईट केलेलं आहे? 3 रूट 2 द होल स्क्वेअर. पुढे आहे मायनस 3 रूट 2 इंटू 3 रूट 2. 3 रूट 2 इंटू 3 रूट 2 म्हणजे काय? या दोघांना मल्टिप्लाय केल्यानंतर ना काय होणार आहे? 3 रूट 2 चा स्क्वेअर. कळतंय तुम्हाला? हे पहा, जर आपण 2 इंटू 2 केलं तर आपल्याला काय मिळतं? 2 चा स्क्वेअर. ओके, 2 इंटू 2. काही मुलं म्हणतील 2 इंटू 2 आपल्याला 4 मिळतो. हो 4 मिळतो, बरोबर आहे तुमचं मुलांनो. पण पहा 2 इंटू 2 लाच आपण कसं राईट करू शकतो? तर 2 चा स्क्वेअर. 16 इंटू 16 ला कसं राईट करू शकतो? 16 चा स्क्वेअर. त्याचप्रमाणे रूट 3 इंटू रूट 3 ला कसं राईट करू शकतो? रूट 3 चा स्क्वेअर, बरोबर? मग आता इथे 3 रूट 2 इंटू 3 रूट 2 आहे. मग याला आपण 3 रूट 2 द होल स्क्वेअर असं राईट करू शकतो, बरोबर? चला मग राईट करून घेऊयात. 3 रूट 2 द होल स्क्वेअर मायनस 3 रूट 2 द होल स्क्वेअर. बघा मी म्हटलं होतं ना काम सोपं होणार आहे आपलं. 3 रूट 2 द होल स्क्वेअर मायनस 3 रूट 2 द होल स्क्वेअर यांचं सबट्रॅक्शन केल्यानंतर न काय होणार आहे? रिमेनिंग 0 येणार आहे, बरोबर? झालं की नाही सोपं आपलं काम? प्लस 1 ऍज इट इज राईट करून घेऊयात. 3 रूट 2 मधून 3 रूट 2 स्क्वेअर मधून 3 रूट 2 स्क्वेअर गेला, रिमेनिंग 0, बरोबर? प्लस 1. काय आला आन्सर? 1. म्हणजे हे जे आपल्याला पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? 1 मिळालेली आहे. सो
P of 3 root 2 is equal to 1 is the final answer of this question. Clear? चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. इफ P of M is equal to हे पॉलिनॉमियल दिलेलं आहे, देन P of A plus P of minus A is equal to what? आता इथे थोडंसं विचार करावा लागणार आहे का? कारण की तुम्ही म्हणाल की हे तर कळालं, याला हा जो पॉलिनॉमियल आहे त्याला P of M का म्हणायचं? कारण हे एक पॉलिनॉमियल आहे आणि M त्यामधलं व्हेरिएबल आहे, म्हणून आपण त्याला डिनोट केलेलं आहे या पॉलिनॉमियलला P of M. पण पुढे काय दिलंय यांनी? देन P of A प्लस P of मायनस A इज इक्वल टू व्हॉट? हे कसं फाइंड आउट करायचं? तर हे पहा, त्यांनी काय म्हटलेलं आहे की हे जे पॉलिनॉमियल आहे या पॉलिनॉमियल मध्ये M हे व्हेरिएबल आहे, बरोबर. M या व्हेरिएबलच्या ऐवजी काय घ्यायला सांगितलंय? A, बरोबर. आणि मग त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायला सांगितली. मग M या व्हेरिएबलच्या ऐवजी आपल्याला मायनस A घ्यायला सांगितलेलं आहे. ऐवजी म्हणजे M इज इक्वल टू मायनस A जर घेतलं तर या पॉलिनॉमियलची काय व्हॅल्यू येईल ते फाइंड आउट करायला सांगितलंय. आणि मग या दोन्ही व्हॅल्यूजला आपल्याला ऍड करायला सांगितलेलं आहे. कळालं? कन्फ्युजन आहे? डोंट वरी, आपण हळूहळू सॉल्व्ह करत जाऊयात स्टेप बाय स्टेप, तुम्हाला कळत जाणार आहे. हे पहा, इथे P of M इज इक्वल टू हे व्हेरिएबल दिलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की P of A म्हणजे M इज इक्वल टू A घेतलं तर याची काय व्हॅल्यू येणार आहे? चला तर मग घेऊन पाहूयात. P of A इज इक्वल टू M च्या जागी काय करायचंय? A यूज करायचे आपल्याला. हे पहा, इथे व्हेरिएबलच्या जागी तुम्हाला एखादा नंबर दिला जाऊ शकतो किंवा एखादं लेटर दिलं जाऊ शकतं, बरोबर. नंबर दिला तरी तुम्हाला व्हॅल्यूच मिळणार आहे त्या पॉलिनॉमियलची, आणि लेटर दिला आणि त्याला आपण सबस्टिट्यूट केलं तरी सुद्धा आपण त्याला व्हॅल्यू ऑफ दॅट गिवन पॉलिनॉमियल असंच म्हणतो. ओके. आता इथे M या व्हेरिएबलच्या जागी आपल्याला काय यूज करायचंय? A, कारण M इज इक्वल टू A असं त्यांनी म्हटलेलं आहे. सो A क्यूब प्लस 2 इंटू A स्क्वेअर. M च्या जागी आपल्याला काय करायचंय? A राईट करायचं आहे, मायनस M च्या जागी A प्लस 10. ओके. आता याला आणखी पुढे आपण सॉल्व्ह करू शकतोय का? काही लाईक टर्म्स इथे आपल्याला दिसत आहेत का? नाही. सो याला आपण म्हणूयात फर्स्ट, कारण आपण इथे P of A ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ही झाली या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू जेव्हा M इज इक्वल टू A आपल्याला दिलं तेव्हा. आता M इज इक्वल टू मायनस A जेव्हा असेल तेव्हा या पॉलिनॉमियलची काय व्हॅल्यू असेल ते फाइंड आउट करूया. सो P of मायनस A, आता काय करायचं आपल्याला? M च्या जागी मायनस A यूज करायचंय. सो मायनस A क्यूब प्लस 2 इंटू मायनस A स्क्वेअर, त्यानंतर ना हे मायनसचं साईन आणि मग या M च्या जागी मायनस A प्लस 10. क्लिअर? आता याला पुढे सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करता येणार आहे. हे पहा, इथे काय म्हटलंय त्यांनी? मायनस A क्यूब. मायनस A क्यूब काय होतो? तर हे पहा, रफ वर्क मध्ये समजून घेऊया. मायनस A क्यूब, ओके, याचा काय अर्थ आहे? मायनस A किती टाइम्स मल्टिप्लाय होतोय? 3 टाइम्स. ओके. आता इथे याचा A चा काहीच कोएफिशियंट नाही म्हणजे 1 आहे, बरोबर. त्याला आपण मायनस 1A असं राईट करू शकतो. ओके. आता हे पहा, मायनस A इंटू मायनस A, मायनस इंटू मायनस काय होतं? मायनस इंटू मायनस होतं प्लस, बरोबर. सो याचा आन्सर येणार प्लस 1A स्क्वेअर. ओके. हे पहा, मायनस इंटू मायनस झालं प्लस, 1 इंटू 1 झालं 1, A इंटू A झाला A स्क्वेअर. ओके. त्यानंतर ना मल्टिप्लाइड बाय मायनस 1A. आता यांना मल्टिप्लाय करा बरं. प्लस इंटू मायनस काय होतं? मायनस होतं, बरोबर. प्लस इंटू मायनस मायनस. 1 इंटू 1 काय होतं? 1. आणि A स्क्वेअर इंटू A काय होतं? A क्यूब.
आलं लक्षात? सो इथे याचा आन्सर काय येणार आहे तर -a³ 1 हा नाही राईट केला तरीही चालतो. सो याला सॉल्व्ह केल्यानंतर ना आपल्याला आन्सर मिळणार आहे -a³. आता इथे काही मुलं म्हणतील अरे तुम्ही तर मॅम हे जे वरती राईट केलं होतं -a³ तेच खाली राईट केलेलं आहे, मग हे सगळं कशाला समजावून सांगितलं? हे पहा, जेव्हा कधी एखाद्या व्हेरिएबल मध्ये किंवा एखाद्या व्हेरिएबलचं साईन हे प्लस असतं तेव्हा काहीच फरक पडत नाही, पण व्हेरिएबलचं साईन जर मायनस असेल तर मात्र फरक पडतो. आता तो फरक कसा आहे ते आता या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कळणारच आहे. इथे क्यूब होता, बरोबर, इथे क्यूब होता म्हणून आपलं -a³ आन्सर आलेलं आहे. पण आता हे पहा, इथे +2 - a², हो की नाही? आता इथे काय आहे -a². -a² म्हणजे काय तर -a × -a. आता पहा, मायनस इंटू मायनस काय होतं? मायनस इंटू मायनस होतं प्लस, आणि इथे येणार a², a × a². पाहिलं इथे -a² काय आलं +a² झालं. कळालं का गोष्ट तुम्हाला? ही इथे क्यूब होता म्हणून आपण काय केलं -a × -a × -a. -a काय झालं +a², आणि मग नंतर ना +a² इंटू हा राहिलेला -a काय झालं प्लस इंटू मायनस मायनस, 1 × 1 1, आणि a² इंटू a³. अशा पद्धतीने आपलं इथे आन्सर आलं -a³. आणि आता इथे -a² आन्सर मात्र आता इथे आपल्याला मिळालेलं आहे +a². कळालं? चला पुढे जाऊयात. मग इथे राईट करूयात हा 2 ॲज इट इज, आणि याला ब्रॅकेट मधून काढल्यानंतर ना आपलं आन्सर आलेलं आहे 2 × a². आता पहा, मायनस इंटू मायनस, मायनसचं साईन या मायनसच्या साईनला मल्टिप्लाय होते. सो मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. सो +a + 10. आता पहा, इथे काही लाईक टर्म्स तुम्हाला दिसत आहेत का? लाईक टर्म्स तर नाहीयेत, हो की नाही? सो चला आता इथे 2 × a² राईट केले ना, तर यालाच आपण 2a² असं सुद्धा राईट करू शकतो. चला मग राईट करून घेऊयात -a³ + 2a² + a + 10. ओके, सो याला नाव देऊयात आपण 2. हे पहा, p ऑफ a म्हणजे m = a जेव्हा घेतलं तेव्हा पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आलेली आहे ही, आणि m = -a घेतलं तेव्हा दिलेल्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू मिळालेली आहे आपल्याला ही. आणि त्यांनी आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे p ऑफ a + p ऑफ -a म्हणजे या दोघांची ऍडिशन करायला सांगितलेली आहे. चला तर मग ऍडिशन करायला घेऊयात. ऍडिंग 1 and 2. सो p ऑफ a + p ऑफ -a या दोघांना ऍड करायचे आपल्याला. सो चला ॲज इट इज कॉपी करा, a³ + 2a² - a + 10. पुढे ऍड करायचंय, सो प्लसचं साईन. आता p ऑफ -a हे पहा, हे की नाही आलेलं आपली व्हॅल्यू. चला राईट करूयात -a³ + 2a² + a + 10. ओके, चला आता फर्स्ट ब्रॅकेट तर ॲज इट इजच खाली येणार आहे, ब्रॅकेट रिमूव्ह करून. चला मग हे ॲज इट इज खाली आपण राईट करून घेऊयात. झालं. आता मात्र हे प्लस साईन आतल्या प्रत्येक साईनला मल्टिप्लाय होणार आहे. ओके, सो प्लस इंटू मायनस मायनस, a³ प्लस इंटू प्लस प्लसच येतं, सो 2a². त्यानंतर प्लस इंटू प्लस प्लसच येतं a, त्यानंतर पुन्हा प्लस इंटू प्लस प्लस 10. आता इथे जर मायनसचं साईन असतं तर आतले सगळे साईन्स चेंज झाले असते.
इथे प्लसचं साईन आहे, त्यामुळे आतले कोणतेच साईन्स चेंज झाले नाहीत. पण ही काय कन्सेप्ट आहे ती समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट आहे. सायन्स व्यवस्थित समजून घ्या. जर सायन्स तुमचं बेसिक, जर इंटिजर्सचे सायन्स वीक असतील तर मात्र तुम्हाला हे क्वेश्चन्स खूप डिफिकल्ट वाटतील. त्यामुळे आधी बेसिक्स क्लिअर करून घ्या. जेव्हा सेम साईन्स मल्टिप्लाय होतात तेव्हा फायनल कोणतं साईन येतं, जेव्हा डिफरंट साईन्स मल्टिप्लाय होतात तेव्हा काय होतं ते व्यवस्थित समजून घ्या. मी वारंवार या आधीच्या व्हिडिओजमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. जे मुलं आता नवीन जॉईन झालेले आहेत त्यांची जरी बेसिक कन्सेप्ट क्लिअर नसेल तर त्यांनी या आधीचे व्हिडिओज पाहायचे आहेत, किंवा तुम्ही गुगलवर सर्च करा की इंटिजर्सचं मल्टिप्लिकेशन कशा पद्धतीने होतं, तिथे तुम्हाला लगेचच आन्सर मिळणार आहे. चला आता लाईक टर्म्स कोणत्या आहेत बघा बरं. तर हे पहा, इथे ए क्यूब आहे आणि इथे पण ए क्यूब आहे. चला लाईक टर्म्सला शेजारी शेजारी ठेवूयात. सो मायनस ए क्यूब, इथे स्क्वेअर आहे, इथे स्क्वेअर आहे. सो प्लस 2a स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर. आता इथे ए आहे, इथे ए आहे. सो इथलं साईन आहे मायनस, सो मायनस ए प्लस ए. आता इथे 10 आहे, इथे 10 आहे. लाईक टर्म्स राईट करून घेऊयात. ओके झालं. आता सॉल्व्ह करूयात. हे पहा, ए क्यूब मधून ए क्यूब गेला, अरे 0. इथे काय येणार, इथे प्लसचं साईन आहे, इथे पण प्लसचं साईन आहे, म्हणजे यांना ऍड करावं लागणार आहे, हो की नाही. सो 2 प्लस 2 होतं 4 आणि हा ए स्क्वेअर. सो 4a स्क्वेअर. इथे मायनसचं साईन, इथे प्लसचं साईन, मायनस प्लस सबट्रॅक्शन करतो. सो ए मधून ए गेला 0. इथे प्लस साईन, इथे प्लस साईन, सो ऍडिशन करावी लागणार. 10 प्लस 10 किती 20. ओके. सो आता याला आणखीन पुढे सॉल्व्ह करू शकतो का, नाही. सो हे झाले आपले या क्वेश्चनचे फायनल आन्सर. चला इथे आपण फायनल आन्सर राईट करून घेऊयात. P of A plus P of minus A is equal to 4a square plus 20. इझी होतं की नाही, उगाच घाबरता तुम्ही. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. If P of y is equal to this polynomial, then find P of 2. म्हणजे y च्या जागी आपल्याला काय आता घ्यायचंय, 2 घ्यायचं आहे. चला तर मग पॉलिनॉमियल ॲज इट इज इथे खाली कॉपी करून घेऊयात आणि y च्या जागी 2 राईट करून घेऊयात. सो इथे या पॉलिनॉमियल मध्ये सबस्टिट्यूट करूयात. सो 2 इंटू 2 क्यूब, y च्या जागी काय करायचं आपल्याला 2 घ्यायचंय. इथे y क्यूब आहे म्हणून 2 क्यूब, मायनस 6 इंटू y च्या जागी 2, सो 2 स्क्वेअर मायनस 5 इंटू 2 प्लस 7. ओके. आता हा 2 तर ऍज इट इज तुम्हाला जर इथल्या इथे सॉल्व्ह करता येत असेल तर तुम्ही इथल्या इथे सॉल्व्ह केलं तरी चालणार आहे, हो की नाही. 2 चा क्यूब काय येतो, 2 2 जार 4, 4 2 जार 8. सो 8 2 जार किती झाले 16. असं तुम्ही डायरेक्टली इथे 16 राईट केलं तरी चालणार आहे, नो प्रॉब्लेम, इझी आहे. आपण इथे स्टेप बाय स्टेप जाऊयात. 2 इंटू 2 चा क्यूब किती 8, त्यानंतर ना मायनस 6, 2 चा स्क्वेअर 4, त्यानंतर ना मायनस 5 इंटू 2 प्लस 7. 2 इंटू 8 16, मायनस 6 इंटू 4 24, मायनस 5 इंटू 2 10 प्लस 7. ओके. आता 16, इथे 16चं साईन आहे प्लस, 7चं साईन आहे प्लस. चला या दोघांना ऍड करूयात. सो 16 प्लस 7 23, मायनस इथे मायनसचं साईन, इथे मायनसचं साईन, हो ना. सो मायनस मायनस ऍडिशन करतो म्हणून 24 प्लस 10 केलं, काय आन्सर मिळालं 34. आता 34 मधून 23 सबट्रॅक्ट करूयात. साईन कोणाचं देणार, मोठ्या नंबरचं, काय आहे मायनस, हो की नाही. हे पहा इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, म्हणून या दोघांना आपण सबट्रॅक्ट करणार. सो 34 मधून 23 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना आन्सर मिळतं 11. साईन येणार मोठ्या नंबरचा जे की आहे मायनसचं, म्हणून इथे मायनस साईन दिलं. सो इथे या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू आपल्याला काय मिळालेली आहे मायनस 11. सो P of 2 is equal to minus 11. This is the final answer of this question.
अशा पद्धतीने आपला हा छोटूसा आणि सगळ्यात सोपा असा प्रॅक्टिस सेट 3.4 कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे.